नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन चॅनल मध्ये। तर आता तुम्ही बघू शकता, आता आम्ही आलो होतो एका नवीन लोकेशन वरती, ज्या ठिकाणी आम्ही याच्या पहिले बी आलेलो होतो। तर हे लोकेशन तुम्ही बघू शकता। आम्ही थोडस रोड क्रॉस करून रोडच्या पलीकडल्या साईडला जाऊया। थोडस खाली जातो, आणखी थोडस जास्त खाली नाही जात, खाली खोल। हे बघा मित्रांनो, विचार करा, एकदा बाहेर खतरनाक आहे भाई, शपथ राव। बस एवढंच। नाही काही राहिलंच नाही ना सांगायचं। आता इथं बघा, बघून तुम्हाला कळत असेल। गाडीच्या काढले का अबे साले। तर तुम्ही बघू शकता, आम्ही ऍक्च्युअली याच्या पहिले पण या लोकेशनला आलेलो होतो। आणि हे बघा, हे वातावरण आणि हे नेचर बघा, हा माउंट आबू बघा मित्रांनो। असं कसं दिसतंय, कसं ही एकदम नाही हिरवं पाणी, त्याच्यामध्ये हे डोंगराचा शेप बघा कसा एकदम असं शिरळ डायरेक्ट असं उभा आहे, एकदम त्रिकोणी। आणि हे नेचर बघा, हे पलीकडल्या साईडला मोठे मोठे डोंगर, त्यामध्ये हा डोंगर कसा युनिक वाटतोय, कारण याच्या चारही साऊंडला सराउंडेड एरियामध्ये पाणी आहे। आणि त्यामध्ये हे जे डोंगर आहे एक प्रकारे माउंट आबू दिसते। आणि ते त्याच्या खालच्या साईडला तुम्ही बारीक बारीक छोटे छोटे व्हाईट दिसते बघते, ते आहेत घरं, त्यामुळे तिथं लोक राहतात मित्रांनो। विचार तर तुमच्याकडे येत ऑब्विसली येत असेल की ते पलीकडे कसं जायचं, तर ह्याच्या पलीकडून कुठंतरी रूट असणार आहे, किंवा ऑब्विसली ते एखादी बोट वगैरे छोटी काहीतरी असणार आहे, जी त्यांना इकडं तिकडं ट्रान्सफर करायला किंवा ट्रॅव्हल करायला ऑब्विसली यूज करत असतील। कारण हे बघा, तुम्ही बघू शकता ॲक्च्युली व्हिडिओचं मध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतंय की ह्याच्या पूर्ण सराउंडेड एरियामध्ये पाणी आहे। तर ऑब्विसली त्या एखादी बोट वगैरे तर असणार आहे। आणि मित्रांनो, ते डोंगर बघा, असं वाटतंय आय थिंक वरी काहीतरी किल्ला वगैरे आहे, पण असं वाटत नाही कोणी शक्य आहे वरी गेला असेल एखादी वेळेस, कारण फुल पॉवर 90 डिग्री आहे मित्रांनो ते। अरे वाईज तिथं राहायला मजा येईल। असं काहीतरी काम भेटलं पाहिजे यार, तिथंच बसून काम उगावलं असं, पण काय करावं आता, मेहनत करावी लागणार आहे। मेहनत केल्याशिवाय काही भेटत नाही। म्हणजे माझा चेहरा कसा दिसतो मित्रांनो, अशा नेचरमध्ये ना मी काळा असलो तरी गोरा दिसतोय बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि हे असं आहे माझं, एकदम मस्त व्ह्यू आहे। आणि हा लोकेशन मित्रांनो तुम्हाला लोहगड किंवा आपला एक कारवी फ्लावरचा जो प्लॉट आहे त्या रूटवरचा हा लोकेशन आहे। त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या कारवी फ्लावरचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, कसं आम्ही कारवी फ्लावर पॉईंटला पण गेलो। आणि हे लोकेशन त्याच रोडवरती आहे। तुम्ही मित्रांनो ह्या इथं व्हिजिट पण करू शकता, इथे थांबा, व्हिडिओ बनवा। हे अलग एक पॉईंट आहे, अलग हे एक मॅक्स लेवलचा पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये समोरच आहे तुमच्या। बघा या इथं भेटा, आय थिंक बघा इथं छोटस तुम्हाला रेस्टॉरंट आहे, वडापावचा गाडा आहे, वडापाव खातो, वडापाव खावा, पैसे वाचवा आणि फिरत राहा मित्रांनो असं माझ्यासोबत। ही लोकेशन ऍक्च्युली मित्रांनो आम्ही आलोच हे लोकेशन बघायला, ह्या लोकेशनला व्हिजिट करायला। आणि आम्ही आलो, ही लोकेशन तुम्हाला दाखवली। ऍक्च्युली मित्रांनो माझ्या फ्रेंडने रिक्वेस्ट केली होती बाई, आणि हे लोकेशन मला दाखव। त्याला मी ऍक्च्युली व्हिडिओ कॉल करून तुम्हाला एक व्हिडिओ दाखवलेला आहे, आणि इथे लाईव्ह लोकेशन पण तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्वालिटी कशी आहे, व्हॉट्सअपवरची व्हिडिओ क्वालिटी कशी असते, त्यामुळे ती त्याला काही शक्य झालं नाही बघायला। आणि हे बघा, हे असे माझे काही सबस्क्रायबर आहेत जे आता व्हिडिओ कॉलवरती माझ्याशी हे करतायत। इकडे काही माझे मित्रांनो, माझी ऑडियन्स आहे जी मला लाईव्ह बोलण्यासाठी आहे। पाणी ताणलं तुम्हाला थोडस खाली जाऊन दाखवतो, जास्त खाली जायचं नाही, थोडं लक्ष ठेवून मित्रांनो। हे पण लक्षात ठेवा, कुठं आलाय फिरायला तर एकदम सेफ, दिल्या स्वतःची सुरक्षा, नंतर हा तर हे भारी आहे ना। तर असेच मित्रांनो नवीन स्पॉटला व्हिजिट करा मित्रांनो। मला असं म्हणत नाही की तुम्ही फक्त माझा व्हिडिओ बघा घरी बसा, असं नाही, फिरा मित्रांसोबत फिरा। कसं असतं मग, काम तर रोज येत राहिलो। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। असं फिरायला असे बघा, हे असे काही मित्र जे नाही म्हणून पण सोबत येतात गाडी काढून, असे पण मित्र बनवा, फिरा बाहेर, वडापाव खावा बाहेर, पैसे वाचवा, वडापाव खावा आणि फिरा, असं एन्जॉय करत राहा। आणि असेच माझे छोटे छोटे ब्लॉग नक्की बघत राहा। सहलेंगे थोड़ा सा व्हिडिओ दे, बाय।